Hello students, today we are going to learn about second subtype of present tense म्हणजेच present continuous tense. चला तर आज आपल्याला काय बघायचं आहे प्रेझेंट टेन्स मधील दुसरा उपप्रकार जो की present continuous tense. Yesterday we are seeing simple present tense. कालच्या तासाला आपण काय बघितलं होतं सिंपल प्रेझेंट टेन्स आपण पाहिलेला होता. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आज आपण बघूया. The present continuous tense is also known as present progressive tense and present imperfect tense. बघा परीक्षेमध्ये तुम्हाला एकतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याबद्दल विचारले जाते किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स अशा प्रकारचं सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेलं असते. तर या दोघं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं नाव काय आहे प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आणि प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज used for an action going on at the time of speaking. म्हणजेच काय बोलताना वर्तमान काळात एखादी क्रिया चालू आहे किंवा दर्शविले जाते त्यावेळेला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होत असतो. त्यालाच आपण चालू वर्तमान काळ असे देखील म्हणतो. हा ओळखायचा बरं कसा ओळखणार तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून. तर या ठिकाणी प्रत्येक वर्बला आयएनजी लागून आलेले असते जे की टू बी फॉर्म प्लस V1 आयएनजी असतो. तर या ठिकाणी तुम्ही ओळखताना एक काम करायचं की वर्बला जे वर्ब आहे त्या वर्बचं शेवटचं अक्षर त आलेलं असेल किंवा त आहे आहेत आहात किंवा आहोत यासारख्या वाक्यामध्ये तुम्हाला जर दिसून येत असेल तर ते वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे असे लक्षात घ्यावे. लेट अस सम एक्झाम्पल ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तुम्हाला ही जर एक्झाम्पल आपण बघितली तर त्याहून आणखी लक्षात येईल. तत्पूर्वी आपण काय करणार पहिले त्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं वर्ब वापरलेलं आहे याकडे आपण लक्ष देऊया की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी पटकन लक्षात येईल. या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये प्रत्येक वर्बला आयएनजी लागून आलेलं असते. आयएनजी लागून आलेलं असते म्हणजे ते झालं तुमचं वर्ब. बघा फर्स्ट सेंटेन्स. लेट अस सी फर्स्ट सेंटेन्स. ती पुस्तक वाचत आहे. शी इज रीडिंग अ बुक. बघा या वाक्यामध्ये तुम्हाला वर्बला काय लागून आलेलं दिसते आहे आयएनजी लागून दिसते आहे म्हणजेच रीडिंग दिसते आहे. म्हणजेच या ठिकाणी जे वर्ब दिलेलं आहे ते ऍक्शनिंग वर्ब आहे. काहीतरी ऍक्शन करत आहे. या ठिकाणी तुम्हाला रीडिंग असं त्या वाक्यामध्ये दिसते आहे. आणि टू बी फॉर्म सुद्धा काय दिसते आहे इज दिसते आहे. तर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस सब्जेक्ट आय आलेला असेल तर त्यासमोर एम वापरा. ही शी इट आलेलं असेल तर त्यासमोर टू बीचं रूप इज वापरा. आणि वी दे यू हे जर आलेलं असेल त्याचबरोबर प्लुरल जर सब्जेक्ट आलेला असेल तर त्यासमोर टू बीचं रूप काय वापरायचं तुम्हाला आर वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यासमोर प्रत्येक वर्बला आयएनजी वापरायचं आहे म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस आयएनजी असं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. द कन्स्ट्रक्शन ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कसं तयार होईल सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस मेन वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. This is the construction of present continuous tense. Always remember this thing. Now see second example. तू कचेरीत जात आहेस. बघा या ठिकाणी वर्ब जे दिलेला आहे जात आहेस असं दिसते आहे तुम्हाला. म्हणजेच त्या वर्बला काय लागून आलेला आहे तो आहेस असं दिसते आहे. बघा त्याचं इंग्लिश मध्ये कसं होईल यू आर गोइंग टू ऑफिस. म्हणजेच या ठिकाणी ऍक्शनिंग वर्ब कोणतं झालेलं आहे गोइंग. नेक्स्ट एक्झाम्पल. हवा वाहत आहे. द विंड इज ब्लोइंग.
या ठिकाणी सुद्धा बघा काय दिसतंय तुम्हाला, व्हर्बला आयएनजी दिसतंय. ग्लोईंग म्हणजेच ऍक्शन काय होत आहे, दिसत आहे, क्रिया घडताना दिसत आहे. ग्लोईंग हा वर्ड त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्शनिंग वर्ड दिसत आहे. नंबर नेक्स्ट, तू दुःखी दिसत आहे. यू आर लुकिंग सॅड. आपण हळूच जात आहोत. वी आर गोइंग स्लो. या ठिकाणी बघा या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसते आहे, जाण्याची क्रिया दिसते. कसं जात आहोत हे विचारलं नाही त्यांनी, पण आपण जाण्याची क्रिया करत आहोत म्हणजे जात आहोत दिसते आहे. बरोबर आहे, म्हणजेच ऍक्शनिंग वर्ब कोणता झालेला आहे वाक्यामध्ये, गोइंग झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, तू भांडत आहे. या वाक्यामध्ये सुद्धा बघा व्हर्बला काय लागून आलेला आहे, त लागून आलेला आहे. जसं की भांडत, त लागून आलेला आहे म्हणजे ऍक्शनिंग वर्ड कोणता झालेला असेल, भांडत. हा ऍक्शनिंग वर्ड झालेला आहे काय, यू आर फायटिंग. म्हणजे व्हर्बला काय लागलेला आहे, आयएनजी लागलेला आहे. नंबर नेक्स्ट, ती उगवत्या सूर्याकडे बघत आहे. उगवत्या सूर्याकडे बघत आहे म्हणत आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी शी इज लुकिंग ऍट द रायझिंग सन असा आपल्याला वापर करायचा आहे. नंबर नेक्स्ट, ते बसने प्रवास करत आहे. दे आर ट्रॅव्हलिंग बाय बस. कोणती क्रिया चालू आहे, प्रवास करण्याची. म्हणून या ठिकाणी वर्ब तुम्हाला काय दिसते आहे, ट्रॅव्हलिंग दिसते आहे. म्हणजे आपला प्रवास काही झालेला आहे, म्हणजे आता आपण जो करत आहे प्रवास, तो प्रवास कसा आहे, चालू आहे. म्हणून त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग दिसते आहे तुम्हाला वर्ब मध्ये. नंबर नेक्स्ट, ती गणिताचा अभ्यास करीत आहे. शी इज स्टडीइंग मॅथ्स. बघा आता लास्ट सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय दिसते आहे, ती गणिताचा अभ्यास करीत आहे. ऍक्शन कोणत्या वर्डने दिसत आहे तुम्हाला, अभ्यास करीत आहे. बरोबर आहे, दिस इज अ ऍक्शनिंग वर्ड. अभ्यास करण्याची क्रिया चालू आहे म्हणजे शी इज स्टडीइंग मॅथ. या ठिकाणी जे स्टडी दिसते आहे त्याला तुम्हाला काय लागून दिसते आहे, आयएनजी दिसते आहे. म्हणजेच ऍक्शनिंग वर्ड इज अ स्टडीइंग. कारण या ठिकाणी तिची करण्याची क्रिया जी आहे ती चालू आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक व्हर्बला तुम्ही जेवढे काही सेंटेन्स आता बघितलेले आहात तेवढी संपूर्ण सेंटेन्स मध्ये व्हर्बला काय दिसते आहे, आयएनजी लागून दिसते आहे. ज्या वेळेस व्हर्बला आयएनजी लागून येत असते त्याच वेळेला क्रिया चालू आहे असा त्याचा अर्थबोध घ्यायचा. काहीतरी आपण करत आहोत, क्रिया चालू आहे, ऍक्शन इज कंटिन्यू. आपण आपली ऍक्शन चालू करून ठेवत आहे, ऍक्शन इज गोइंग ऑन. आपण काहीतरी करत आहोत. तर अशा प्रकारचा ज्यावेळेस अर्थबोध होत असतो त्यावेळेस तो जो प्रकार असतो तो म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एवढं तुमच्या लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, थँक्यू.